हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर चला आज आता वाजले दुपारचे 3:30 आणि सार्थक आमच्यासाठी मस्त चहा करतोय. काइंड युअर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या दोन्ही मुलांना चहा एकदम सुंदर बनवते. तो खूप छान चहा बनवायला शिकवलं नाही मी, त्यांचे ते शिकलेत. आता मुद्दा मी व्हिडिओमध्ये बोलते ना म्हणून आवाज करतोय. तर इथं सार्थकने ना छान चहा ठेवलाय. चहा पण नाही, पोहे पण जमते, पीठ मळायला पण जमते. हां, पीठ पण एवढं छान मळतो ना, म्हणजे आता तो 7वीला आहे, पण त्याला एक म्हणजे नाही का स्वयंपाकात मदत करायची आवड आहे. त्यामुळे पीठ पण खूप छान मळतो, म्हणजे वेळ जास्त घेतो आणि पीठ पण एवढं सांडून ठेवतो ना आजूबाजूला, पण पीठ एकदम असं भारी लोण्यासारखं मळतो तो. तर आता त्याने ना मस्त चहा ठेवलाय, हे बघा एक मिनटं. तर असा मस्त चहा ठेवलाय. किती जणांसाठी ठेवलाय चहा? भरपूर चहा ठेवलाय. अरे दूध टाकलं किती होईल बाळा? तो चहा कोरा काढून दे पप्पाला. दूध नाही, आपल्या दोघांसाठी दुधासाठी येते. हां का? हां, सार्थकने मस्त ब्लॅक टी बनवले. कोणाला देतो आता? हा पप्पाला दे, भैयाला. हा भैयाला दे. हे बघा असं मांडायचं कधी पण. थांब एक मिनिट. हे बघा असं. हां, त्यावेळेस हे 2 कप घेते, त्यावेळेस ट्रे फिरवायचा, माणसाकडे 2 हे करायचं. अशी पद्धत असते चहा द्यायची. पण काय रोहित, विराट और गिल तीनों अच्छे खेलने वाले तो 3 गए. दादा आयुष घे चहा. तुला वाटलंय त्याने कपात, तुला त्यात प्यायचे का? अरे अरे काय करतोय? अरे नाही सांडत. आता हे आईस्क्रीम, मटका आईस्क्रीममध्ये आईस्क्रीम खाऊन झालं, मटक्याचा चहा पिण्यासाठी उपयोग करतोय आयुष. या गाईस तंदुरी चहा प्यायला. लाईट कधी गेली एवढ्या? लाईट बऱ्याच वेळा गेली का? हां, साई काढते मी. याच्यात चहा प्यायचा, याच्यात त्याच्यात नाही प्यायचा. मी त्याच्यात नाही, लॅपटॉप कशाला आणणार रे? पप्पाचा लॅपटॉप खराब होईना रे. सारखं माझं आहे. तुझं आहे का? मला येते. चला आता मी मलाई काढते. हे बघा मी त्या दिवशी तूप बनवले ना, ते एवढं अर्धा डब्बा साई झाली आहे. मम्मा जराशी साई ठेव ना. कशाला? मलाई चहा प्यायचं का तुला? बरं थांब, राहू दे. स्टॉप. त्याच्यात टाकू का? नाही, नंतर घेतो मी त्याच्यातून. याच्यातून नाही, याच्यात मी ना दही मिक्स केलेलं आहे ना साईसाठी. अजून टाक. लाईट नाही. लाईट किती गेली कडे? लाईट आली ना चांगली. बघा किती मस्त घेतलंय पूर्ण. आता चांगलं झालंय ना. तर बघा आता मला आता सार्थकने ना भरपूर चहा ठेवलाय. अंदाज काय आला नाही. आता गोड झालाय का जास्त? कसं केलं काय म्हणतो? गाणी पकड बरं. चहा लई केलाय सार्थक. काय चहा चांगला आहे, उन्हाळा आहे. अन्नाचं कपान अन्नाला दे. दुधाचा चहा कोरा कशाला दिला अन्नाला? जा बस. कोरा चहा ना कडू लागला असं आहे का नाही? तर या सगळे चहा प्यायला 3:45 वाजलेत. एवढं लवकर चहा पित नाही मी. पण आता मी कालच सांगितलं की ते भैया लोक आहेत ना, म्हणजे जे आपल्याकडे कामाला असतात ते, म्हणजे ते फर्निचरवाले, त्यांना आहे ना म्हणजे सारखं दिवसभर नाही का चहा पित राहतात, कंटाळा येऊ नये म्हणून, एनर्जी येण्यासाठी. आणि शक्यतो कसं असतं म्हणजे ह्या राजस्थानी लोकांना ना भैयासाठी चहा बनवायचा होता आणि अण्णा पण आलेत. त्यामुळं अण्णा पण आलेत. तर बघा सार्थक तो म्हणतोय माझा चहा दाखव. मटका चहा. हा मटका चहा बा मस्त. त्याच्यावर त्याने साई वगैरे टाकली आहे आणि चाललंय त्याचं चहा प्यायचं काम. तर हे बघा मस्त मलाई टाकली त्याने. मटका चहा, तंदुरी चहा. असं पोरांचं काहीतरी चालू असतं घरी असल्यावर. मला तर टेन्शन आले की पोरं एक दिवस सुट्टी असल्या एवढं वैताग येतात. ज्यावेळेस त्यांना सुट्टी लागणार नाही त्यावेळेस माझं काय होणार आहे काय माहिती. असं झालं आहे. सुट्टी लागली की मी जाणार मामाच्याकडे, माहेरी निघून जायचं. हम भी तुम्हारे साथ ये हो नहीं सकता. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है.
म्हणजे काय कुठंतरी जा, पण तुम्ही येणारच आहे माझ्या. बरं आयुष, तू अभ्यासाला बस, पळ. जा जा जा. चहा पिला ना? बसतो. तर या मग चहा प्यायला. तर मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता आहे. तुम्ही पण असं चहा प्या. आता मी तुम्हाला फायनल टी व्ही युनिट तयार झाले. मी तुम्हाला फायनल लुक दाखवते टी व्ही युनिटचा. तर तुम्ही पाहू शकता आता आमचे साहेब मस्त तयार झालेत. अण्णा बसलेत ह्यांचा आवरायची वाट बघत. कारण ना त्यांना जायचं आहे गावाला. अण्णांना ना इकडं आलं ना अजित करमत नाही, नुसती घाई करतात घरी जायची. तर सार्थक आणि अण्णा आणि साहेब हे निघालेत गावाला. तेवढ्यात मामा आले होते. चहा वगैरे घेतल्यानंतर मामाने गाडीला मॅटिंग केलं होतं ना, तर ते ह्यांना बघायचं होतं. मग हे म्हटले मामांना रस्त्यावरून चालले तर या घरी, म्हणजे मला पण पाहायचं आहे कसं केलं काय. तर छान केलं होतं बघा. हे पाठीमागं ना स्टेपनीला असं कवर वगैरे CNG टाकीवरती असं व्यवस्थित ठेवल्यासाठी छान लुक आलाय गाडीला एकदम. सीट कवर आणि नाही का हे काहीच टाकलं नव्हतं, आत्ताच गाडी घेतली पाठीमागं. त्याच्यामुळे मग ते राहिलं होतं का, मग ते करून घेतले मामांनी. आज ते लाडक्या भाच्याला दाखवण्यासाठी मामा आले होते. आणि हे आर्म रेस्टर आहे ना, ते छान वाटलं मला. ते तर आमच्या गाडीला पण करायचं राहिले, पण आता केव्हा योग येईल तेव्हा करणं होईल. तर इथं चालत मामा वाचनच्या गप्पा, आयुष, सार्थक आणि अण्णा. आता अण्णांची चालली होती तक उशीर होते, चल लवकर. फायनली साहेब म्हटले चला मग निघूया. आणि मग मी मस्त गणपती बाप्पांसाठी एक जास्वंदीचं फुल दिलं. तर तुम्ही पाहिलंच, मी आत्ताच साहेबांना, सार्थक आणि अण्णांना तिघांना बाय बाय करू वरती आले. मला असं झालं मी कधी तुमच्याशी माझं टी व्ही युनिटचं इमेज शेअर करेल, कारण एवढं सुंदर झाले ना. अजून बरंच काम राहिले, पण असं नुसतं असं करून बघावं असं वाटतंय. खरंच फायनली एक म्हणजे आपल्या घरात फर्निचर असावं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. आणि मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की मला किती आनंद होते की खूप दिवसापासून पाहिलेलं आणखी एक माझं स्वप्न पूर्ण होते की माझ्याही घरात म्हणजे निदान आत्ता तात्पुरतं हॉलचं तरी फर्निचरचं काम चालू आहे. आणि टी व्ही युनिट म्हणजे जवळजवळ आहे ना 80% तयार झालं आहे करून. तर अजून 80% म्हणजे नाही रे 90 कुठं, अजून ड्रॉवर राहिलेत, हे सेल्फ राहिले, अजून लाईटिंग राहिली. म्हणजे 80% झाले, 20% राहिले. तरी पण म्हणजे मला तुमच्याशी शेअर करायचं आहे की माझं टी व्ही युनिट कसं झालं आहे आणि आता कसं दिसतंय ते पूर्ण, म्हणजे मी तुम्हाला दाखवते. अजून बोर्ड वगैरे सगळं फिट करायचं राहिलं आहे. तर चला जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला दाखवते की आज फायनली टी व्ही युनिट कसं दिसतंय, टी व्ही युनिटचा लुक आणि ते कसं झालं आहे. त्यात जर तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल की असं करायला हवं तर अजूनही तुम्ही मला सजेस्ट करू शकता. कारण अजून काही फायनल काम झालं नाही, अजून काम चालूच आहे. आपण त्यात चेंजेस करू शकतो. काही आयडिया असेल तर नक्कीच मला तुम्ही आयडिया सांगू शकता. तर चला आता मी तुम्हाला ना दाखवते फ्रंट कॅमेरा ऑन करून की कसं झालं आहे टी व्ही युनिटचं लुक. चला तर मग पाहूया. तर हे बघा फायनली आपलं टी व्ही युनिटचं असं दिसतंय बघा. म्हणजे 80% तयार झालं आहे. तर हे बघा, हे ना हे खूप छान वाटते. आता याच्यात कसं दिसतंय मला माहीत नाही, पण हे खूप मस्त वाटते पाहायला. आणि हे बोर्ड आहे ना अजून फिट करायचं राहिलं आहे, अजून कामच चाललं आहे. तर मी म्हणत होते साहेबाला की आपण ह्याला मॅच करेल असं वुडन कलरचं म्हणजे नाही का आणू, पण ते म्हणतात की नाही व्हाईटच छान दिसतंय. म्हटलं मग होऊ द्या तुमच्या मनाने. तर इथं ह्या बोर्डवर आहे ना आपला टी व्ही सेट होणार आहे इथं. आणि हा बोर्ड पहिलाच होता भिंतीला, तो फक्त आपण हे फर्निचरवर ह्याच्यावर ह्या बोर्डवर घेतला आहे. हे पण आता वायर तुम्हाला दिसत असतील. आता इकडं वायफायचं कनेक्शन आहे, ते खिडकीत ठेवलं आहे सगळं, कारण इथं सगळं कॅमेऱ्याचं वगैरे सगळं सेटअप होता तो सगळं काढून ठेवला आहे. इथं खाली एक बोर्ड काढला आहे. इथं आपलं हे असतं ना सेटअप बॉक्स कॅमेऱ्याचा परत टी व्हीचा, त्याच्यासाठी वायर देण्यासाठी तो पण बोर्ड खोलून ठेवला आहे. इथं खाली आहे ना, इथं ड्रॉवर येणार आहेत 5. तर ड्रॉवर तयार केलेत खाली बाईने आज, पण अजून काय बसवले नाही. लॅमिनेशन नाही का त्याला सनमायका वगैरे लावून ठेवले. आणि हे साईडला सेल्फ बनवलं आहे ह्याच्यात आहे ना काचेचे स्टेप येणार आहेत 5 किंवा 4. अजून काय असं फिक्स नाही किती ते पण लावायचं राहिलं आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटलं की आपलं 80% काम झालं आहे, 20% अजून राहिले, तेव्हा आपलं फायनल होईल टी व्ही युनिट. तर बघा कसं वाटतंय, लांबून दाखवते मी तुम्हाला. असं काहीतरी तयार झाले. तर कसा वाटला हा सगळं टी व्ही युनिटचं म्हणजे करायचं हे सगळं आमच्या साहेबांचं चॉईस आहे. आणि तसं चॉईस छान आहे त्यांचा, मला पण ते खूप आवडलं. मग म्हणजे आमच्या दोघांच्या मताने झाले हे.
तर कसं वाटतंय ते कमेंट करून मला नक्की सांगा. तर खूप छान वाटतंय एकदम म्हणजे नाही का असं फरशीसारखंच आहे. खाली फरशी दिसत असेल तुम्हाला, तसंच त्याला कॉम्बिनेशन असं दिलं आहे. तर आधी कॉर्नर आणि टी व्ही युनिट फायनल झालं होतं, पण फायनली देवघर पण करायचं ठरलं आहे. तर आपण देवघर पण करतो आहे लगेचच, ह्याला सगळ्याला मॅच होईल असं. तर त्याचं कटिंग वगैरे खाली चालू आहे. आणि सोफ्याचं काही नाही, जसं मी त्या दिवशी दाखवलं त्याच प्रोसेसला आहे. अजून त्यात काहीच म्हणजे त्या सोफ्याला काहीच हात लावला नाही त्या भैयानी. अजून फायनल टी व्ही युनिटचं चाललं आहे भैयाचं. तर बघा कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपल्या घरात असं टी व्ही युनिट असावं, सोफा असावा. सोफा होता माझ्याकडे, तुम्ही गावाला दिला, पण जो फर्निचरमध्ये आपण बनवून घेतो ना तो सोफा काहीतरी छान वाटतं. आणि फर्निचर केल्यामुळं घराला एक लुक पण खूप छान येतो. तर तुम्ही पाहू शकता पाठीमागं खूप छान वाटते पाहायला. आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहणारे नवीन असाल तर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की कसं झालं आहे फर्निचर. म्हणजे आता 80% झालं आहे टी व्ही युनिटचं काम, तरी ते पण कसं झालं आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा. काही चेंजेस असतील तर ते पण सुचवा. तर चला, बाकी व्हिडिओमध्ये काही नाही. काळजी घ्या सगळ्यांनी. असेच माझ्याबरोबर कनेक्ट राहा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला मग व्हिडिओ येथेच एंड करते. बाय बाय.